हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत बांगडा फ्रायची रेसिपी शेअर करत आहे। तर ही सोपी आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी कमी साहित्यात कुरकुरीत छान असा मस्त बांगडा फ्राय कसा करायचा त्याचीच रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी मीडियम आकाराचे 4 बांगडे घेतलेले आहेत। ते व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याला अशा मधून येत ना चिरा करून घेतलेले आहेत। जर मोठे बांगडे असतील ना तर त्याला अशा मधून चिरा करून घ्यायचा, त्यामुळे जो आपण मसाला याला लावणार आहोत ना तो पूर्णपणे आतपर्यंत सगळा लागला जातो। आता यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया। तर इथे मी आहे ना सगळ्या बांगड्यांवर लिंबू पिळून घेत आहे। तर इथे मी एक मोठ्या आकाराचा लिंबू घेतला आहे आणि तो पूर्ण बांगड्यांना पिळून आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये आहे ना मीठ घालून घ्यायचं आणि मीठ सुद्धा सगळे जे बांगडे आहेत त्यांना पूर्णपणे मीठ असं चोळून घ्यायचं आहे। आपण ओली मच्छी जेव्हा बनवत असतो ना तेव्हा मिठाचं आणि लिंबाचं जे प्रमाण असतं ना ते व्यवस्थित ठेवायचे, त्यामुळे जी आपली मच्छी असते ना ती खूप टेस्टी अशी होते। आंबटाचं प्रमाण जे आहे ना ते मच्छीमध्ये जास्तच ठेवायचं, म्हणजे खूप टेस्टी अशी आपली जी कोणतीही फिश असते ती बनली जाते। त्यानंतर मीठ आणि लिंबू चोळून झाल्याच्या नंतर आता यामध्ये ना आपल्याला हळद घालायची आहे आणि हळद सुद्धा मीठ आणि लिंबू आपण जसं सगळीकडे चोळून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे सगळ्या बांगड्यांना मीठ आणि लिंबू लावून घ्यायचं आहे। सॉरी, चोळून घेतला हा शब्द वापरला कारण की रोजच्याच वापरातला शब्द आहे तो, चोळून घेतलं असू दे। तर सगळ्या बांगड्यांना मीठ आणि हळद असं लावून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ लावून झाल्याच्या नंतर आता यामध्ये आहे ना आपल्याला लाल तिखट लावून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। आणि जे आपण लाल तिखट घातलेलं आहे ते सुद्धा पूर्ण बांगड्यांना संपूर्ण असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे। सगळीकडे म्हणजे जे आपण ज्या चिरा करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा हे आपण जे लाल तिखट घातलेलं आहे ते सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे माझं जे लाल तिखट वगैरे आहे घातल्याच्या नंतर सगळ्या बांगड्यांना व्यवस्थित असं लावून झालेलं आहे। आता आहे ना या बांगड्यांना आपल्याला कमीत कमी 15 मिनिटासाठी किंवा मग अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मसाला जो आहे ना तो आतपर्यंत छान असा मुरला जातो। त्यानंतर इथे एका प्लेटमध्ये मी एक छोटी वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे जे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आहे ना पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता हे सगळे जे मसाले आपण घातलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बांगड्यांना लावण्यासाठी वरचं जे कोटिंग आहे ते तयार आहे। आता या ठिकाणी आहे ना तुम्ही फक्त रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। 15 मिनिटाच्या नंतर आपण जे मसाला लावून बांगडे मुरत ठेवलेले होते त्याला आता आपण हे जे तयार केलेलं कोटिंग आहे ते लावून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे आपण जे रवा आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग तयार करून घेतलेलं होतं ते या बांगड्यांना असं लावून घ्यायचं आहे। हलकं असं दाबायचं आणि व्यवस्थित संपूर्ण बांगड्यांना लावून घ्यायचं आहे। गॅसवर पॅन ठेवून पॅनमध्ये 1.5 मोठे चमचे एवढं मी इथे तेल घालून घेतलेलं आहे। ते हलकं गरम झालं की आपण जे रव्यामध्ये कोट केलेले बांगडे होते ते पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे बांगडे जे आहे ते मीडियम गॅसवर एका साईडने 5 मिनिटं चांगले छान असे शिजू द्यायचे आहेत। तर 5 मिनिटं इथे झालेली आहेत। आता आपले जे हे बांगडे आहेत ते आपल्याला पलटी करायचे, हलकं असे पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं हे बांगडे आपल्याला छान असे शिजू द्यायचे आहेत। बांगडे दोन्ही साइडनी फ्राय करताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे। जर आपण हाय फ्लेम ठेवली तर जो आपला बांगडा आहे तो वरतून फक्त लगेच करपू शकतो आणि आतून तसाच कच्चा राहू शकतो, त्यामुळे अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला 5-6 मिनिटं दोन्ही साइडनी बांगडे आपले शिजवून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या साइडनी सुद्धा 5-6 मिनिटांनी बांगडे छान असे शिजले गेलेले आहेत आणि आता आहे ना आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर दुसरा बांगडा सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता जे राहिलेले बांगडे आहेत ते सुद्धा मीडियम गॅसवरच आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे सर्व बांगडे जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत आणि हा शेवटचा बांगडा होता तो सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर खूप सोपी आणि झटपट होणारी अशी बांगडा फ्रायची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।